नमस्कार शेतकरी मित्रांनो, जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, समुद्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या संस्थेने अलीकडेच मुंबई, केरळ आणि दक्षिण तामिळनाडूच्या किनारपट्टीसाठी एक महत्त्वाचा इशारा दिलेला आहे। या भागात 4 मे रात्री 2:30 वाजेपासून ते 5 मे रात्री 11:30 वाजेपर्यंत समुद्रात 0.5 मीटर ते 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीला हवामानशास्त्रज्ञ कलकड्डल म्हणतात। मच्छीमारांना सावधगिरीचा इशारा। INCOIS ने मुंबई, केरळ आणि दक्षिण तमिळनाडूमधील मच्छीमारांना त्यांच्या बोटी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा इशारा दिलेला आहे। समुद्रातील उंच लाटांमुळे मच्छीमारांना धोका निर्माण होऊ शकतो। यामुळे या 36 तासांच्या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश करू नये अशी विनंती मुंबई महानगरपालिकेनेही केलेली आहे। हवामान विभागाने शनिवारी आणि रविवारी बीड, सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या भागांसह किनारपट्टीसाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटा किंवा उष्णतेच्या लाटासदृश परिस्थितीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर हाय टाईडचा देखील धोका वर्तवण्यात आलेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर 2024 या दरम्यान मुंबईत 22 वेळा हाय टाईडची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। अशावेळी मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची भीती निर्माण होते। पावसासोबतच हाय टाईड असल्याने ही भीती अधिक वाढते। निसर्गाच्या अनिश्चित घटना लक्षात घेता मुंबईकरांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे। तसेच प्रशासनानेही यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे। धन्यवाद।